आज आपण स्क्वेअर रूट कसा काढायचा म्हणजे वर्गमूळ कसं काढायचं. कोणताही नंबर दिलेला असू द्या त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायला एकदम सोपं आहे. स्क्वेअर रूट काढायचं. याच्या आधी व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की स्क्वेअर कसा काढायचा म्हणजे वर्ग कसा काढायचा. आता वर्ग काढायची पद्धत तुम्हाला समजली असेल तशी आता सिंपल ट्रिक आहे स्क्वेअर रूट कशी काढायची ती. ठीक आहे. तर या ठिकाणी नंबर दिलाय 1849. तर आता हा परफेक्ट स्क्वेअर आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं यासाठी बघा मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? नंबर विथ एंड डिजिट 2 3 7 8 म्हणजे 2 3 7 8 आर नॉट परफेक्ट स्क्वेअर. हे परफेक्ट स्क्वेअर नाहीत. म्हणजे याच्या शेवटीला हे नंबर येतात ते परफेक्ट स्क्वेअर नाहीत. आता शेवटी आपले काय आहे 9 आहे त्यामुळे हा परफेक्ट स्क्वेअर आहे. तर हा कसा ओळखायचा काय करायचं ते आता आपण बघूया. बघा या ठिकाणी मी स्क्वेअर लिहिले आहे. 1 चा स्क्वेअर ते 13 पर्यंत आपल्याला 10 पर्यंत लागणार आहे पण मी 13 पर्यंत लिहिलेले आहेत. आता याचा उपयोग आपल्याला काय करायचंय तर याचा उपयोग आपल्याला बघायचंय की एंड डिजिट काय आहे यासाठी आपल्याला करायचं आहे. आपला एंड डिजिट काय आहे 9. काय आहे 9. आता इथे 9 कुठे दिसते एंडला इथं आहे. त्यानंतर कुठं आहे इथं आहे. ह्या दोन या ठिकाणी आपण काय बघितलं 9 कुठं आहे. एक तर 3 चा स्क्वेअर 9 आहे आणि इकडे 7 चा स्क्वेअर 49 म्हणजे 9 आहे शेवटला. आपल्याला एंड डिजिट बघायचं एंड डिजिट. त्यानंतर इथं 9 इथं 9. आता हे 9 आपण पाहिलेलं आहे तर मग यातलं कुठला 9 घ्यायचा आहे 3 घ्यायचं का 7 घ्यायचं हे आता आपल्याला माहित नाही. ते आता आपण कसं काढायचं ते बघूया. आता या ठिकाणी काय करायचंय हे 2 नंबर दिलेत त्याचे 4 डिजिट दिलेत याच्या 2 नंबर आता हे सोडून द्यायचे इकडचे. ठीक आहे. इथं मध्ये रेष मारायची. आता यानंतर काय आहे 18. आता इकडे 18 18 कुठं आहे 18 इकडे आहे 16 आणि 25 याच्यामध्ये 18 येतं. आता यातला कोणता नंबर घ्यायचा आपल्याला छोटा नंबर घ्यायचा आहे. छोटा कोणता आहे 4. कोणता आहे 4. आता हा आपण 4 घेतलेला आहे. ठीक आहे. हा काय आहे 16. हा काय आहे 18. आता 16 का 18 हे आता आपल्याला बघायचंय की बाबा कोणता नंबर येऊ शकतो. आता 4 दिलाय 4 ला काय करायचंय मल्टिप्लिकेशन करायचंय. हा जो नंबर आलेला आहे त्या 4 ला 4 त्या पुढचा नंबर आहे 5 किती आला 20. किती आला 20. हा 20 आहे हा किती आहे 18 आहे. आता 20 आणि 18 ह्यातला हा नंबर काय आहे छोटा आहे. हा नंबर छोटा असल्यामुळं आपल्याला काय घ्यायचंय की ह्यातला हा नंबर घ्यायचा आहे. म्हणजे याचा स्क्वेअर किती आलेला आहे 43 आलेला आहे. नंबर बघूया 7396. या कशाचा स्क्वेअर रूट आहे आपण बघायचं. स्क्वेअर रूट काय येणार आता. आता या ठिकाणी 6 आहे. 6 इकडे दिसतो का नाही म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता ह्या शेवटचा एंड डिजिट काय 6. 6 कुठे आहे इथं आहे आणि इथं आहे म्हणजे इकडे 4 च्या इथे एक आहे आणि 6 च्या इथं. आता कोणता नंबर घ्यायचा ते आपण नंतर बघूया. आता याच्यामध्ये ब्रेक करा यांना. ब्रेक केल्यानंतर 2 हे केलेले आहेत. आता 73 नंबर आलेला आहे. आता आपलं काय आहे की या ठिकाणी काय घेतलं आपण आता 73 नंबर. इथे पुढे दिसतो का बघा 73 नाही. मग काय 64 आणि 81 त्या दोघांमधला हा नंबर आहे. नेहमी छोटा नंबर घ्यायचा. म्हणजे छोटा कोण आहे या ठिकाणी 64 कशाचा आहे 8. तर आपण मी पहिल्यांदा घेतलं इथं 8 घेतलं म्हणजे पहिला नंबर आपला 8 असणार आहे. दुसरा नंबर आता आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे यातला जे उत्तर आहे त्यातलं पहिला नंबर काय आहे 8 आहे. ठीक आहे. सेकंड नंबर कोणत्या बघायचा. आता 8 ला काय करायचं त्या पुढच्या नंबरने मल्टिप्लिकेशन करायचंय. 8 9 जा किती 8 9 जा 72. आता 72 आणि 73 ह्या दोघांमध्ये कोण मोठा आहे तर ह्या दोघांमध्ये 73 मोठा आहे. त्यामुळे इथला मोठा नंबर घ्यायचा. आता यातला दोघातला मोठा नंबर कोणता आहे 6 म्हणजे याचा स्क्वेअर रूट काय झाला 86 झाला. मग अशी आपण बघितलं मागच्या एक्झाम्पल मध्ये की आपला नंबर इथला छोटा होता म्हणून आपण छोटं घेतलं. पण आता या ठिकाणी काय आहे 73 मोठा आहे 72 पेक्षा म्हणून आपण या दोघांमध्ये जे मोठा आहे तो नंबर इथं घेतलेला आहे. ठीक आहे समजलं. आता अजून एक एक्झाम्पल बघू. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण 15376 म्हणजे 15376. हा याचा हा कोणाचा स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट याचा काय येणार आहे
ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, 6 शेवटला इथे म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर 100% आहे. 6 कुठे कुठे आहे? इथे 6 या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे, म्हणजे परत 4 आणि 6 ह्या दोघांपैकी कोण येतं ते आता आपण बघूया. 4 येतं का 6 येतं? सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी मध्ये रेष ओढा, बॉर्डर करा, दोघांना वेगळं करा. आता या ठिकाणी यांना वेगळं केलेलं आहे. आता नंबर आले 153. हे दोघांना सोडून द्या आता बाजूला. आता 153 कुठे दिसतं तुम्हाला? 153 कुठेच नाही. मग इथं काय आहे? 144 आणि 169 मध्ये येणार आहे 153. म्हणजे यातलं छोटं कोण आहे? तर यातलं छोटं आहे 144. कोणाचं आहे? 12. ठीक आहे, 12 म्हणजे यातला पहिला नंबर जो आहे तो काय असणार आहे? 12 असणार आहे. आता नेक्स्ट नंबर कोणता आहे ते आपल्याला शोधायचा आहे. त्यानंतर ते पुढचं काय सांगितलं तुम्हाला मी? या नंबरचा पुढचा नंबर घ्या लगेच. 12 into 13. आता 12 into 13 म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. 13 to the 26, 2 कॅरी, 13 1 13 आणि 2 किती झाले? 15 म्हणजे 156 आणि इकडे काय आहे? 153. आता या दोघांमध्ये मोठं कोण आहे? तर हा मोठा आहे आणि हा छोटा आहे. हा छोटा आहे म्हणून इथला नंबर कोणता घ्यायचा? छोटावाला घ्यायचा, म्हणजे 4. म्हणजे याचा परफेक्ट स्क्वेअर काय आलेला आहे? 124 याचा परफेक्ट स्क्वेअर आलेला आहे. 3924. आता 4 आहे का? नाही, म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर आहे. चला, एन डिजिट काय आपलं? 4 आहे. आता 4 कुठे बघा? या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. 4 कोणाचा आहे? 2 आणि इकडं 8. ठीक आहे, आता एंड डिजिट जो आहे 2 किंवा 4 येणार आहे. ठीक आहे, तर त्याच्या आधी इकडं वेगळं करा, यांना डिवाइड करा. या दोघांना बाजूला काढले. ठीक, 139 इकडे कुठे दिसतो का? नाही. त्या मधला नंबर कोणाच्या मधला आहे? 121 आणि 144 ह्या दोघांच्या मध्ये हा नंबर येणार आहे. मग 121 हा छोटा नंबर आहे म्हणजे किती? 11. आता 11 इकडे घेतलेला आहे म्हणजे पहिले 2 डिजिट काय असणार आहेत? 11 असणार आहेत. आता एन डिजिट 2 किंवा 8 असणार आहे ते आता आपण बघूया. आता 11 चा नेक्स्ट नंबर काय? 12. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे, 12 1 जा 12, इकडे 1 कॅरी, 12 1 जा 12 आणि 113 म्हणजे 132 आणि 139. त्याच्यामध्ये कोण मोठा आहे? तर हा मोठा आहे. मोठा असला की लगेच मोठा नंबर घ्यायचा. कोण आहे मोठा? मग 8. म्हणजे त्याचा परफेक्ट स्क्वेअर काय आहे? 118 आहे. बघा, हे याचं उत्तर आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगणार आहे. तुम्ही मला ते एक्झाम्पलचं मला लगेच कमेंट मध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. एक्झाम्पल दिले 2704 आणि दुसरं एक्झाम्पल आहे 14161. आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे.